महेश जी, एल्फिस्टन ब्रिजचा मुद्दा हा रहिवासी आणि प्रशासन हा रोजचा संघर्ष झालाय। काल रहिवाशांनी बोर्ड सुद्धा काढून टाकलेत। आज भोईवाडा पोलीस स्थानकात MMRDA रहिवासी आणि स्थानिक आमदार म्हणून तुम्ही उपस्थित होतात, काय नेमकं तोडगा निघाला याबाबत? तोडगा चांगल्या प्रकारे निघालाय। पोलिसांनी सुद्धा सहकार्य चांगल्या प्रकारे करतात आणि MMRDAचे अधिकारी सुद्धा चांगल्या प्रकारे मदत करतात। आम्ही UDच्या आसिम गुप्ता साहेबांशी पण बोलणं केलं आहे, आमचे MMRDAच्या मुखर्जी साहेबांशी पण बोललं। आता थोडा स्थानिक आमदार आमचे ह्या इकडे कोळंबकर साहेब आहेत, ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं आहे। त्यांना डिस्चार्ज उद्या सकाळपर्यंत मिळते। आम्ही आता CM ऑफिसमध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे फोन मागितला आणि त्यांचा फोन करून बघतोय की जेणेकरून जी काही 2 बिल्डिंग सध्या त्यांच्यामध्ये इफेक्ट होत आहे, त्यांना त्या 2 बिल्डिंग खाली करायचं MMRDAच्या अधिकाऱ्यांना विचारून त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारच्या खोल्या एकदम मिळतील अशी खातरजमात करून जोपर्यंत त्यांना ऑफिशियली लेटर देत आणि बाकीच्या ज्या 17 बिल्डिंगी आहेत त्यांना सुद्धा त्याचा इफेक्ट भविष्यात होणार आहे, त्यावरती सुद्धा तोडगा आजच निघाला पाहिजे। कारण शेवटी वातावरण तापलं असल्यामुळे लवकर डिसिजन होईल आणि त्या संदर्भात लवकर उद्या किंवा परवा UDचे आसिम गुप्ता यांनी मंगळवारची वेळ दिली आहे, परंतु त्याऐवजी आम्ही सोमवार किंवा उद्याची वेळ आम्ही त्या CM ऑफिसमधनं मागण्याचा प्रयत्न करतो आहे। तर CM ऑफिसची 6 नंतर कॉन्टॅक्ट होईल, त्या कॉन्टॅक्ट झाल्यानंतर रहिवाशांना कळवून आम्ही त्या संदर्भात लवकरात लवकर डिसिजन घेऊन इतर लोकांना कसा दिलासा मिळेल त्याची खातरजमा करणार। 4 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांकडे हे सगळं प्रकरण गेलं होतं, मात्र काल रहिवाशांनी असं म्हटलंय की आमच्या मागण्यांच्या बाबतीत कुठेही तोडगा काढला जात नाही, सरकारकडनं थेटपणे फसवणूक केली जाते। काल मुख्यमंत्री असतील किंवा सरकारविरोधात घोषणाबाजी झाली। आता तुम्हाला वाटतंय का की या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण होतील? कसं आहे साहेब, शेवटी बघा 4 महिन्यापूर्वी का मी गेलो नव्हतो, मी त्यावेळी जस्ट आमदार झालेलो आणि माझा खरा विभागसुद्धा येत नाही, परंतु काही शेवटी संबंध जोडलेली आहे, माझी बॉर्डर आहे ती। तरी पण आज मला बोलवल्यानंतर मी पटापट सगळ्यांना फोन केला आहे आणि शेवटी काम आता कोळंबकर साहेबांना सोबत असतील आपल्या किंवा आम्ही स्वतः अजय चौधरी असेल, आमचे खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून पाठपुरावा फास्ट केला तर त्यातून तोडगा निघायला हरकत नाही असं मला स्वतःला वैयक्तिक वाटते। जे स्थानिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तोंडी आश्वासन जे आहे ते 4 महिन्यांपूर्वी देण्यात आलं, आम्हाला लेखी आश्वासन हवं, जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही पूल जो आहे तो बंद करून देणार नाही। तोंडी आश्वासनावरती कोणाचा विश्वासच नसतोय, बातशी मी पण सहमत आहे। जोपर्यंत लेखी मी आता त्या साहेबांशी पण म्हटलं, जोपर्यंत लेखी तुम्ही देत नाही तोपर्यंत लोकांना विश्वास येणार नाही। तर त्या संदर्भातच आपण आता प्रक्रिया करणार की तोंडी आश्वासन नको, आम्हाला पूर्ण लेखी स्वरूपात कशा पद्धतीने भविष्यात त्यांचा डेव्हलपमेंट होणार त्याचा लेखी आम्हाला आलेख सुद्धा त्यांच्याकडे तयार आहे असं ते रहिवासी म्हणत होते। त्या पद्धतीने त्यांनी लेखी लिहून लोकांना द्यावेत की पुढे भविष्यात त्यांची डेव्हलपमेंट होणार काय। शेवटी त्या बिल्डिंगीसुद्धा 100 वर्षाच्या झाल्यात, त्यांची रिपेअरिंग होऊ शकत नाही। उद्या जेव्हा पायलिंग करताना त्यांना तडे गेले तरी त्यांच्या जीविताला धोका आहे, त्यासाठी लेखी स्वरूपातच घेणार आम्ही। काल अशी भूमिका घेतली रहिवाशांनी की MMRDA कडनं आमच्या पुनर्विकासाच्या बाबतीत किंवा आमच्या पर्यायी जागेचा जोपर्यंत विचार होत नाही। आता या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं, काय झालंय माहिती आहे तुम्हाला सांगतो। आता आजच आम्हाला त्याच्यावरती जेव्हा फोनवरती मी बोललो त्यावेळी मला समजलं MMRDAच्या अधिरक्ताखाली त्या बिल्डिंगी नाहीच आहेत, त्या बिल्डिंग आहे UDच्या अंडर। तर म्हणून मी UDचे आसिम गुप्तांशी बोललो, तर आसिम गुप्तांनी सांगितलं की मी MMRDAचे अधिकारी मग मुखर्जी साहेब, मी अश्विनी भिडे आपण सगळे एकत्र रहिवाशांबरोबर बोलूया। मंगळवारची त्यांनी वेळ दिली आहे, त्याच्या अगोदर समजा वेळ मिळाली तर CM साहेबांशी सुद्धा वेळ घेऊ, त्यामध्ये डिसिजन होईल की ह्यामध्ये डेव्हलपमेंट करायला MMRDAला स्पेशल ऑथॉरिटी देऊ की नाही। अजूनपर्यंत डिसिजन झालेला नाही, त्यामुळे MMRDA जबाबदारी घेणारच नाही या बिल्डिंगची। जो पूल बंद करण्याच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही सांगितलं MMRDAला की जोपर्यंत आमचा डिसिजन होत नाही तोपर्यंत ब्रिज बंद करू नका। नाही, मी आता बोललो त्यांच्याशी की जोपर्यंत आमचा डिसिजन होत नाही तोपर्यंत ब्रिज बंद करू नका सांगितलं त्यांनी। हां, थँक्यू सर। रहिवासी म्हणून कोण बोलणार आहे? एकतर पुनर्विकासाचा प्रश्न आहेच, मात्र ट्रॅफिकचा सुद्धा विषय त्यांच्याकडनं मांडला जातोय। ट्रॅफिकला पर्यायी सुविधा होत नाही तोपर्यंत ब्रिज बंद करू नाही बघा, ट्रॅफिकला आता पर्यायी मी त्यांच्याकडे पहिला प्रश्न हेच केला की आमच्या प्रभादेवी वळली विभागातले पेशंट
हे केममध्ये जाईपर्यंत जिवंत राहतील की नाही हा शंका आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही पोद्दार हॉस्पिटल किंवा कामगार हॉस्पिटलमध्ये अशी सुसज्ज व्यवस्था करा की त्यांना तात्पुरती तिथे समजा ICU युनिट किंवा काय करा की तिथे बरं झाल्यानंतर एका दिवसानंतर केमला त्यांना शिफ्ट करतील. अशा पद्धतीचा सुद्धा माझं प्रपोजल स्वतः मी लेटर लिहून त्यांच्याकडे देणार आहे की तिथे सुद्धा अशी व्यवस्था करा जिथे वर्षभर तिथे त्यांना व्यवस्था होईल अशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.